नमस्कार मित्रांनो आज आपण जे आहे तर खात्यांतर्गत PSI मुख्य परीक्षा 2017 साली आलेला जो काही पेपर आहे ज्यामध्ये की राज्यघटनेचे प्रश्न त्याचा आज आपण विश्लेषणात्मक पद्धतीने अभ्यास करणार आहोत की कसे प्रश्न आले होते। कारण की राज्यघटना हा मित्रांनो सोपा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचं पैकीच्या पैकी मार्क देतो जर तुम्हाला परफेक्ट त्या संदर्भात माहिती असेल तर। ठीक आहे, तर पाहू आपण कसे कसे प्रश्न आले होते, एक एक प्रश्नावर आपण चर्चा करूया। तर पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसतोय मित्रांनो। ठीक आहे, एका प्रश्नाविषयी आपण डिटेल चर्चा करणार आहोत। ठीक आहे, तर यामध्ये पहिला प्रश्न जो दिसतोय आपल्या स्क्रीनवर त्याविषयी आपण पाहू। तर पहिला प्रश्न आहे की मॅन्डमस ही रीट एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत जारी केली जाऊ शकते। मॅन्डमस जे आहे ना मित्रांनो, मॅन्डमस ज्याला हा शब्द लॅटिन भाषेतला आहे। कलम 32 कशामध्ये, कलम 32 यामध्ये जर आपण पाहिलं तर 5 प्रकारच्या रीट्स दिलेल्या आहेत। ठीक आहे, हे 5 प्रकारच्या रीट्स म्हणजे रीट ऑफ हेबियस कार्पस, रीट ऑफ मॅन्डमस, रीट ऑफ को वॉरंटो, रीट ऑफ प्रोहिबिशन आणि रीट ऑफ सर्शिओरराय। हे 5 असे आदेश आहे की ज्या माध्यमातून आपल्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण होतं। ते आपण एक तर पाहणारच आपल्या जे काही सेशनमध्ये लेक्चरच्या। ठीक आहे, रीट ऑफ मॅन्डमस हा लॅटिन शब्द आहे, याचा अर्थ आहे परमादेश। काय आहे मराठीमध्ये याला म्हणतात परमादेश। तुम्हाला असं जोड्या लावामध्ये सुद्धा विचारतात बघा, को वॉरंटो काय आहे मराठीमध्ये, मॅन्डमस काय आहे मराठीमध्ये, सर्शिओरराय काय आहे मराठीमध्ये, प्रोहिबिशन काय आहे मराठीमध्ये। ओके, या पद्धतीने आपल्याला याचे जोड्या लावाच्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न विचारले जातात लॅटिन भाषेतले। तर यामध्ये पहा आदेश आहे परमादेश। आदेश म्हणजे काय आहे, मानवतावादी कर्तव्यांची मूल्ये पाळण्यात अयशस्वी झाल्यास, बिलकुल याचा काही संबंध नाही। वैधानिक कर्तव्यांचे पालन करण्यात अपयशी झाल्यास। ठीक आहे, यापैकी फक्त 2 ह्याचं उत्तर आहे, कारण की हे आदेश असतात, त्यांचे जे काही ड्युटीज आहेत, कर्तव्य आहेत, त्याचं पालन करण्याच्या अनुषंगाने अशा रीट्स माननीय सर्वोच्च न्यायालय जे आहे तर कलम 32 नुसार सरकार असेल किंवा न्यायाधिकरण असेल, कनिष्ठ न्यायालय असेल, महामंडळ असेल, निगम असेल मित्रांनो, यांच्या विरोधात काढू शकते, हे लक्षात असू द्या। त्यासोबतच आपल्याला माहित असायला पाहिजे की कलम 226 नुसार उच्च न्यायालयांना सुद्धा अशा रीट्स काढण्याचा अधिकार आहे। ओके, जसं की इथं सुप्रीम कोर्ट आहे कलम 32 नुसार, इथं 226 नुसार उच्च न्यायालय, हे सहज विचारतात। ठीक आहे, ते आपल्याला माहित असायला पाहिजे। पाहू चला दुसरा प्रश्न आहे अनुच्छेद 338 मधील कलम 5 प्रमाणे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यासाठीच्या राष्ट्रीय आयोगाची कर्तव्ये, हे जे ड्युटीज आहेत कर्तव्ये, राष्ट्रीय अनुसूचित जाती, राष्ट्रीय अनुसूचित जमाती असे 2 घटनात्मक आयोग आहे। ठीक आहे, 338 मध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आहे, 338 मध्ये राष्ट्रीय अनुसूचित जमाती। आता तिसरा सुद्धा आयोग झालेला आहे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, जे की 338 नुसार आहे, ज्याला की घटनात्मक दर्जा दिला, हे लक्षात असू द्या। ठीक आहे, यापैकी अनुसूचित जाती आयोगाला 65व्या घटना दुरुस्तीने, अनुसूचित जमाती आयोगाला 89व्या घटना दुरुस्ती आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला जे आहे तर 102व्या घटना दुरुस्तीने। हे 3 घटना दुरुस्त्या खूप महत्त्वाच्या आहेत, ते आपण पाहतच असतो। ठीक आहे, त्याची कर्तव्य अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या संरक्षक उपाय योजनेसंबंधीच्या सर्व बाबींचे अन्वेषण म्हणजे चौकशी व संनियंत्रण करणे, हे बरोबर आहे। अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या संरक्षक उपाय योजनेपासून वंचित केलेल्या संबंधीच्या नेमक्या तक्रारींची चौकशी करणे, हेही बरोबर आहे। सी, सामाजिक आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेमध्ये सहभागी होणे व सल्ला देणे, हेही बरोबर आहे। ड म्हणजे संरक्षक उपाय योजनेच्या कार्यान्वयावरील अहवाल दरवर्षी देते आणि आयोगाला योग्य वाटेल अशा इतर वेळी देते। पंतप्रधानांना सादर करणे, तर हे चूक आहे मित्रांनो, पंतप्रधानांना सादर करत नाहीत तर राष्ट्रपतींना सादर करतात, राष्ट्रपती, हे लक्षात असू द्या। म्हणजे ABC बरोबर आहे, इथं ABC हे नाही, DD कुठे नाही, म्हणजे ABC हा पर्याय बरोबर आहे। 4 नंबरचा ही विधान योग्य आहेत, हे लक्षात असू द्या। यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो नेहमी। चला पुढे पाहू। खालील अटींची पूर्तता करणारी प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असते। भारतीय नागरिकत्वाच्या संदर्भातल्या तरतुदी भारतीय संविधानाच्या भाग 2 मध्ये कलम
5 ते 11 मध्ये दिलेले आहेत. भारतीय नागरिकत्व कायदा संसदेने स्वातंत्र्यानंतर 1955 साली केला, जो की मूळ कायदा. या कायद्यामध्ये दुरुस्त्या खूप झाल्या. 1957 ला झाली, 60 ला झाली, 85 ला झाली, 86 ला झाली, 92 ला झाली, 2003 ला झाली, 5 ला झाली, 17 ला झाली, 19 ला झाली आता CAA अनुषंगाने. ठीक आहे, तर पाहू, जी भारताच्या राज्य क्षेत्रात जन्मली होती, बरोबर, जिच्या माता पित्यांपैकी कोणी एक भारताच्या राज्य क्षेत्रात जन्मले होते, बरोबर, कोणी एक जरी जन्मला असेल तर त्यालाही भारतीय नागरिकत्व प्राप्त होते. ठीक आहे, जी अशा प्रारंभाच्या लगत पूर्वी किमान 5 वर्ष इतका काळ भारताच्या राज्य क्षेत्रात सामान्यतः निवास होते, हे बरोबर आहे. ठीक आहे, भारताचे नागरिक कोण आहे, तर त्या लक्षात असू द्या की स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये 5 वर्ष जो भारतामध्ये वास्तव्य करत होता तो सुद्धा भारताचा नागरिक राहील, अशी तरतूद यामध्ये आहे. जी अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी, प्रारंभ म्हणजे घटनेच्या प्रारंभापूर्वी असा त्याचा अर्थ आहे मित्रांनो. ठीक आहे, जी पडताळणीसाठी योग्य आहे, बरोबर आहे, ज्याने योग्य कागदपत्र दिलेले आहे, त्याच्या सगळ्या पूर्तता त्याने केलेला आहे, तर तो भारताचा नागरिक होऊ शकतो. तर या ठिकाणी वरील सर्व पर्याय योग्य आहेत. ठीक आहे, आपण याचं जे आहे तर आपल्या सेशन मध्ये सेपरेट चॅप्टर आहे, त्या ठिकाणी इन डिटेल्स मध्ये जे आहे तर डिस्कशन होत आहे. ठीक आहे, ते पण आपण पाहणार आहोत. ओके, अगोदर आपण पाहू या ठिकाणी मित्रांनो. ओके, चला पुढचा काय प्रश्न, खालील विधाने वाचा. विधान 1, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 217 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कार्यालयाच्या नियुक्ती व नियमाशी निगडित आहे. विधान 2, एखादी व्यक्ती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही जोपर्यंत तो किंवा ती भारताचा नागरिक नसेल, हे बरोबर आहे, आणि भारताच्या राज्यात किमान 5 वर्ष न्यायिक पद धारण केलेले नसेल. 5 वर्ष आहे का, नाही, इथं 10 वर्ष आहे मित्रांनो, 10 वर्ष, हे लक्षात असू द्या, 10 वर्ष पाहिजे. हे चूक आहे, हे बरोबर आहे. विधान 1 सत्य आहे आणि 2 असत्य आहे. तर या ठिकाणी जा पहा, या ठिकाणी पहा, विधान 1 सत्य आहे आणि 2 असत्य आहे, हे लक्षात असू द्या. 10 वर्ष पाहिजे. उच्च न्यायालय 217, 214 मध्ये उच्च न्यायालय सध्या 25 आहे, सर्वोच्च न्यायालय 124 आहे. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी पात्रता भारताचा नागरिक असणं आवश्यकच आहे. इथेही भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी जो आहे तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की उच्च न्यायालयामध्ये 10 वर्ष वकिली किंवा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून 5 वर्ष काम केलेलं असायला पाहिजे. या ठिकाणी न्यायिक पदावर, इथं फक्त न्यायिक पद आहे, तो वकील असेल, काही असेल, न्यायाधीश असेल, किती पाहिजे, 10 वर्ष पाहिजे. आणि सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी ओके तो प्रसिद्ध कायदे पंडित असावा अशी व्याख्या सुद्धा केलेली आहे आणि ते ठरवण्याचा अधिकार मान्य राष्ट्रपतींना आहे. इथं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासाठी प्रसिद्ध कायदे पंडित असावा अशी तरतूद नाही, पण सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश कोणीही होऊ शकतो. जर राष्ट्रपतींना वाटलं की एखादा व्यक्ती हा प्रसिद्ध कायदे पंडित आहे, त्याला डायरेक्टली आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश करावं, त्याने कुठेही उच्च न्यायालयात न्यायाधीश करण्याची आवश्यकता नाही. फक्त सर्वोच्च न्यायालयामध्ये ही पात्रता ठेवलेली आहे आणि ते ठरवतात राष्ट्रपती, उच्च न्यायालयासाठी नाही. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. आपण सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या चॅप्टर मध्ये हे डिटेल्स पाहिलेले आहेत किंवा पाहत आहोत. ओके, चला पाहू. राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाला खालील अधिकार क्षेत्र प्रदान केलेले, त्यांचे एरिया, ज्युरिस्डिक्शन सुप्रीम कोर्टचे कोणते कोणते आहेत. अभिलेख न्यायालय, बरोबर आहे, अभिलेख रेकॉर्ड न्यायालय म्हणजे 129 कलमामध्ये ही तरतूद आहे. अभिलेख न्यायालय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय याला कायद्याचा दर्जा असतो, तो सर्वांवर बंधनकारक असतो, खालच्या न्यायालयांवर. संविधानिक उपाययोजनेचा हक्क कलम 32 नुसार रिट्स काढण्याचा अधिकार आहे. रिट ऑफ हेबियस कार्पस, मेंडमस, त्यानंतर प्रोहिबिशन, सर्चिओरर आहे, ख वारंटो. ठीक आहे, हे या ठिकाणी दिलेलं आहे. मूळ अधिकारिता आहे. ठीक आहे, ज्या घटना, ज्या असे प्रकरणे की ज्यांचा जन्म किंवा जे प्रकरणे फक्त सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतात त्या ठिकाणीच कुठेही कोणत्याही उच्च न्यायालयामध्ये त्या नेली जात नाही. मूळ अधिकारिता. ओके, मग अशा प्रकरणामध्ये केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष असेल किंवा केंद्र सरकार व काही राज्य, एक राज्य विरुद्ध काही किंवा अनेक राज्य प्रकरणे असेल तर त्या संदर्भातला खटला किंवा मूलभूत अधिकाराच्या संदर्भातले खटले सुद्धा डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतात. फक्त मूलभूत अन्य अधिकाराच्या संदर्भात हायकोर्टामध्ये. फेडरल न्यायालयाची अधिकारिता, कारण की 1935च्या कायद्याने फेडरल न्यायालय 1937 साली अस्तित्वात आलं होतं. फेडरल न्यायालयाकडे जी जबाबदारी होती तीच जबाबदारी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडे देण्यात आली. म्हणजे फेडरल न्यायालयाची जागा सुप्रीम कोर्टाने 1950 साली घेतली, त्याची अधिकारिता सुप्रीम कोर्टाला बहाल करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी सर्व पर्याय अचूक आहेत, म्हणजे बरोबर आहेत, चूक नाहीत, अचूक म्हणजे बरोबर आहेत. ठीक आहे, हे लक्षात असू द्या.
कलम 78 नुसार राष्ट्रपतींच्या प्रति पंतप्रधानांची कर्तव्ये, जसं राष्ट्रपतींच्या प्रति पंतप्रधानांची कर्तव्ये कलम 78 नुसार आहे, तसंच मुख्यमंत्र्यांची कर्तव्य राज्यपालांप्रती कोणत्या कलमामध्ये आहे, तर 167 मध्ये आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, कलम 167 मध्ये राज्यपालांप्रती मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये, कलम 167 मध्ये राष्ट्रपती प्रति पंतप्रधानांची कर्तव्ये कलम 78 मध्ये, हे लक्षात असू द्या. आणि आपले कर्तव्य कलम 51A मध्ये, हे लक्षात असू द्या. ठीक आहे आपली. ठीक आहे, यामध्ये ए, संघराज्याच्या कारभाराच्या प्रश्नासंबंधीचे मंत्री परिषदेचे सर्व निर्णय विधी विधानाकरिता आलेले सर्व प्रस्ताव राष्ट्रपतीस कळविणे. बरोबर आहे, हे राष्ट्रपतीला कळवत असतात की बाबा काय काय सुरू आहे, कसे कोणते कोणते विधेयक मांडले गेलेले, कशाचे प्रस्ताव आहे, तर हे माहिती विशिष्ट कालावधीमध्ये ते राष्ट्रपतींना पंतप्रधान सांगत असतात जाऊन, त्यांचं कर्तव्य पंतप्रधानांचं. संघराज्याच्या कारभाराच्या प्रश्नासंबंधी विधी विधानाकरिता आलेल्या प्रस्तावासंबंधी राष्ट्रपती मागविल ती माहिती एकतर हे सांगत असतात किंवा राष्ट्रपती मागू शकतो, बाबा तुम्ही ह्याच्या संदर्भात मला माहिती द्या बरं. ठीक आहे, मागू शकतो, माहिती पाठवून द्या, किंवा पंतप्रधान स्वतःही देतात. ठीक आहे, हेही बरोबर आहे. ज्या बाबींवर एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतलेला आहे परंतु मंत्री परिषदेने जिचा विचार केलेला नाही अशी कोणतीही बाब, ठीक आहे, ज्या बाबीवर एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतला परंतु मंत्री परिषदेने जिचा विचार केलेला नाही अशी कोणती भाग पंतप्रधान राष्ट्रपतींना सांगत असतात. ठीक आहे, विधिविषयक बाबींवर भारत सरकारला सल्ला देणे हे चूक आहे. सल्ला कोण देतात, तर आपल्याला माहित असायला पाहिजे की महान्यायवादी देतात, भारत सरकारचे ते सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. ओके, विधिविषयक भारत सरकारला सल्ला देतात ते, हे लक्षात असू द्या. तर यामध्ये ABC बरोबर आहे, सर्व अचूक नाही, डी तर नाहीच नाही, ABC. ओके, ABC अचूक आहेत म्हणजेच बरोबर आहेत. व्यवस्थित पर्यायाचा अभ्यास करायचा मित्रांनो. ठीक आहे, चला त्यानंतर पाहू. मूलभूत हक्क हे भारतीय संविधानाने संरक्षित केलेले आहेत, ते खालील प्रमाणे विभागण्यात आले. मूळ घटनेमध्ये मूलभूत अधिकार किती होते, 7 प्रकारचे. ठीक आहे, 44वी घटना दुरुस्ती 44वी घटना दुरुस्ती 1978 साली, त्यातून संपत्तीचा अधिकार वगळला. मग किती राहिले, 6 प्रकारचे. 6 प्रकारच्या मध्ये संपत्तीचा स्वातंत्र्याचा अधिकार आहे, समानतेचा अधिकार आहे, शोषणाविरुद्धचा अधिकार आहे किंवा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार आहे आणि घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार आहे. तर यामध्ये समानतेचा हक्क आहे कलम 14 ते 18 मध्ये, मालमत्तेचा हक्क नाही, आता पूर्वी होता. ठीक आहे, शोषणाविरुद्धचा हक्क आहे कलम 23-24 मध्ये. स्वातंत्र्याविरुद्ध हक्क आहे, स्वातंत्र्याविरुद्ध हक्क आहे का, स्वातंत्र्याचा हक्क असेल, विरुद्ध कसे असेल, विरुद्ध स्वातंत्र्याविरुद्ध हक्क नाही, मग शोषणाविरुद्ध हक्क आहे. तर या ठिकाणी फक्त काय आहे, मला तर वाटतं AC चा आहे, मी पर्याय पाहिले नव्हते. AC अचूक आहे, फक्त 2. स्वातंत्र्याविरुद्ध कसा असू शकतो, स्वातंत्र्याचा हक्क आहे, शोषणाविरुद्धचा आहे. धर्माविरुद्ध असेल, धर्माविरुद्ध नाही, समानतेविरुद्ध नाही, समानतेचा हक्क असेल, फक्त विरुद्ध कुठे, शोषणाविरुद्ध हक्क आहे ना, कोणी शोषण करू शकत नाही, त्याच्या विरोधात आपल्याला अधिकार संविधानाने दिलेले आहेत मित्रांनो. तर हे लक्षात असू द्या. ठीक आहे, चला. भारतीय घटनेतील कोणत्या अनुच्छेदात घटना दुरुस्तीची तरतूद आहे, एकच कलम खूप महत्वाचं, 368 आपण चर्चा केलेलीच आहे. कोणत्या भागामध्ये, भाग 20 आहे, प्रकरण 20 आहे, चॅप्टर 20 आहे, फक्त त्यामध्ये एकच कलम आहे 338 घटना दुरुस्ती. कोणत्या देशाकडून घेतले, दक्षिण आफ्रिकेकडून. घटना दुरुस्तीच्या 2 पद्धती सांगितलेल्या आहेत, आपल्याला माहित आहे. ठीक आहे, तर हे एक सिंपलचा क्वेश्चन आहे, साधा क्वेश्चन आहे, काही घाबरण्याचं कारण नाही आणि हा नेहमी येत असतो, फुकटचा मार्क असतो, हे लक्षात ठेवा. संसद नवीन राज्यांची निर्मिती खालील कोणत्या प्रकारे करू शकते, संसद करते, राष्ट्रपती करत नाही, राज्य करत नाही. कोणत्याही राज्यापासून एखादा भाग अलग करून, बरोबर आहे. 2 किंवा अधिक राज्य एकत्र करून, बरोबर आहे. कोणत्याही राज्यापासून एखादा भाग अलग करून, जसं की आंध्र प्रदेश पासून तेलंगणा निर्माण केला. ठीक आहे, किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्य एकत्र करून, जसं की केरळ राज्यामध्ये काही भाग जो आहे तर पूर्वीचा केरळचा आहे मूळचा आणि काही भाग तामिळनाडूचा आहे, एकत्र केलेला आहे. ठीक आहे, किंवा आंध्र प्रदेश राज्य जेव्हा निर्माण झाले 1953 तेव्हा तो भाग जो होता, काही भाग हा तेलंगणाचा होता आणि काही भाग हा तामिळनाडूचा होता, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, हेही बरोबर आहे. कोणत्याही राज्याच्या एखाद्या भागाशी जोडून, बरोबर आहे, एखादा भाग जोडून दुसऱ्या राज्याला राज्य निर्माण करता येतो. ठीक आहे, नवीन राज्य, हे लक्षात असू द्या. कोणतेही राज्य क्षेत्र कोणत्या एखाद्या राज्याला सोडून, हे बरोबर आहे. तर वरील पैकी सर्व पर्याय अचूक आहेत, हे लक्षात असू द्या. या संदर्भातली तरतूद भारतीय संविधानाच्या भाग 1 मध्ये दिली, कलम 1 ते 4. यामध्ये कलम 2 आणि 3 मध्ये राज्य निर्मितीच्या संदर्भात किंवा नवीन भाग भारतामध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भात तरतुदी आहेत, हे लक्षात असू द्या. या संदर्भात बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, त्या चॅप्टर मध्ये या संदर्भात पूर्ण डिटेल आहे. तर पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद शोषणाविरुद्ध अधिकार आहे, शोषणाविरुद्ध भागच पाहिला ना, हा प्रश्न डबल आला. म्हणजे पहा,
रिपीट प्रश्न होत असतात. शोषणाविरुद्ध अधिकार आहे 23 ते 24 आहे पहिला. ठीक आहे, कारण की 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार आहे, 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार आहे, 23-24 मध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार आहे, 25-28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, 29-30 मध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार आहे, कलम 32 मध्ये आपल्याला घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार आहे. पूर्वी कलम 31 मध्ये संपत्तीचा अधिकार किंवा मालमत्तेचा अधिकार होता, तो 44व्या घटना दुरुस्तीने रद्द करून त्याला आता कायदेशीर अधिकार आणि घटनात्मक अधिकार केलेले, त्याचा समावेश कलम 31 ऐवजी आता कलम 300A मध्ये आहे. हे लक्षात असू द्या. ठीक आहे, तर या ठिकाणी झालेले इथं स्वातंत्र्याचा अधिकार आहे. ठीक आहे, 32, 368 घटना दुरुस्तीचं कलम आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर राज्य हे विशेषतः पुढील गोष्टी साध्य करण्याच्या दिशेने आपले धोरण आखेल, म्हणजे राज्य आखेल धोरण हे मार्गदर्शक तत्व आहे. उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा हक्क स्त्री पुरुष नागरिकांना समान असावा, बरोबर, कलम 39 मध्ये ही तरतूद आहे. सामूहिक हिताला सर्वाधिक हितकर होईल अशा रीतीने समाजाच्या भौतिक साधन संपत्तीचे स्वामित्व आणि नियंत्रण यांची विभागणी व्हावी. म्हणजे एखाद्या भौतिक साधन संपत्तीचा फायदा एका विशिष्ट वर्गासाठी होऊ नये, तर संपूर्ण समाजासाठी सामूहिक हित त्यामध्ये दडलेलं असावं, असं सरकार पाहिल. त्यामधून आर्थिक यंत्रणा राबविण्याचा परिणाम म्हणून संपत्तीचा उत्पादन साधनाचा संचय सामूहिक हितास बाधक होईल अशा प्रकारे एकाच ठिकाणी होऊ नये, म्हणजे या ठिकाणी संपत्तीचं केंद्रीकरण होऊ नये, तर त्याचं जे आहे तर समान वाटप व्हावे या दिशेने सरकार काम करेल. हे एक मार्गदर्शक तत्व आहे. पुरुष व स्त्रिया या दोघांना समान कामाबद्दल समान वेतन मिळावे, हे सुद्धा मार्गदर्शक तत्व आहे. तर वरील सर्व पर्याय योग्य आहेत मित्रांनो, हे लक्षात असू द्या. ह्या सर्व तरतुदी कलम 38-39 मध्ये आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, चला पाहू पुढे. पुढचा कोणता प्रश्न आहे? पुढचा आहे हेबियस कार्पस ऍट सबजेक्शन. या रीट्सचा मुख्य उद्देश काय? पहा, हेबियस कार्पस काय म्हणजे रीट्सवर 2 प्रश्न आहेत तुम्हाला. तर रीट्सचा प्रमुख उद्देश काय असतो मित्रांनो? तर आपल्या अधिकारांचं संरक्षण. यामध्ये प्रत्येक रीट्सचा एक अधिकार आहे, जसं की हेबियस कार्पसचा वेगळा उद्देश आहे, किंवा मेंडमसचा वेगळा उद्देश आहे, किंवा प्रोहिबिशनचा, सर्शिओररायचा, को वॉरंटचा, याचा सगळ्याचा उद्देश आहे. तर हेबियस कार्पस म्हणजे हे आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण करतो. एखाद्या व्यक्तीला जर कोणी अटक केली असेल, स्थानबद्ध केला असेल, तर त्याला 24 तासाच्या आत प्रवासाचा कालावधी वगळून जवळच्या न्यायालयामध्ये उपस्थित करावे लागतं. मग न्यायालय ठरवतं ही अटक किंवा स्थानबद्धता वैध आहे की अवैध आहे मित्रांनो. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित हे कलम हे लक्षात असू द्या. मग यामध्ये काय? गुन्हेगाराच्या सुटकेची खात्री. गुन्हेगाराच्या कसं? गुन्हेगार नाही, अपराधी पाहिजे. तर अपराधी जोपर्यंत एखादा अपराध सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार म्हणता येत नाही. तर गुन्हेगारांच्या नाही, अपराधी. समजा एखादा अपराध केलेला, आरोप केलेला आहे, आरोपी आहे, अपराध वापरलो, माफ करा, आरोपी एखादा असेल तर त्याच्या सुटकेची खात्री करतो. हे गुन्हेगाराच्या नाही सुटकेची खात्री करत मित्रांनो, हे लक्षात असू द्या. आरोप झालेला आहे, तर जोपर्यंत त्याचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो अपराधी नाही किंवा गुन्हेगार नाही, हे लक्षात असू द्या. तर हे चूक आहे. बेकायदेशीररित्या बंदी केल्याने आढळलेल्या व्यक्तीची मुक्तता, हे बरोबर आहे. मात्र तुरुंगाचे प्रशासन चांगले सुरक्षित, याचा काही संबंध नाही, ते मानवी हक्क आयोग पाहून घेईल. तर हे बरोबर आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, या अनुषंगाने आपण आपल्या लेक्चर्स मध्ये डिटेल टॉपिक्स पाहत आहोत. ठीक आहे, अनुच्छेद 20 नुसार खालील संरक्षणाची हमी दिलेली. कलम 20 मूलभूत अधिकाराचं, ज्यामध्ये की एखाद्या व्यक्तीला जर एखादा गुन्हा केला असेल तर त्या गुन्हा केल्याच्या काळामध्ये जो कायदा लागू असेल त्याच कायद्यानुसार त्याला शिक्षा होईल, किंवा त्याला नवीन कायद्यानुसार गुन्हा केल्यानंतर एखादा कायदा केला असेल त्या कायद्यानुसार शिक्षा होणार नाही मित्रांनो. किंवा त्याला स्वतःच्या विरोधामध्ये साक्ष देता येणार नाही, स्वतःच्या विरोधामध्ये तोंडी लेखी साक्ष देता येणार. हा, पण त्याला एखादी वस्तू उपस्थित करण्याच्या संदर्भात किंवा त्याच्या हाताचे बोटाचे ठसे असतील, ठीक आहे, किंवा त्याचा रक्त नमुना असेल तर ते मात्र द्यावा लागेल, ज्यातून गुन्हा सिद्ध होऊ शकत असेल तर. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. त्या संदर्भात असं करता येत नाही. परंतु एखादा व्यक्ती स्वतः विरुद्ध साक्ष देऊ शकत नाही, म्हणजे काय करू शकत नाही, स्वतः विरुद्ध बोलू शकत नाही किंवा लेखी किंवा तोंडी लिहून देऊ शकत नाही, तो पुरावा ग्राह्य नाही. परंतु त्याच्या हाताचे बोटे, ठसे किंवा बोटांचे ठसे असेल किंवा रक्त नमुना असेल किंवा वेगवेगळे काही जे वस्तू असतील तर तो आधार मात्र मान्य आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, पाहू आता काय. जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीचे करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याच्या त्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही. बरोबर, जो गुन्हा केलेला आहे त्यावेळी जो कायदा असेल त्याच कायद्यानुसार, त्याच्या दुसऱ्या कायद्यानुसार नाही त्याला शिक्षा होत, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, हे बरोबर आहे. एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणालाही शिक्षा होणार नाही. एक अपराध केला तर एकाच वेळ. ठीक आहे, एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही, तिला शिक्षा दिली जाणार नाही. एका अपराधाला एकच शिक्षा ना. ठीक आहे. सी, कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. इथं अपवाद काय?
इथं अपवाद आहे, रक्ताचे नमुने, हाताच्या बोटाचे ठसे, ओके, एखादी वस्तू सादर करणे वगैरे. ठीक आहे. बदनामी संदर्भात कुठलेही अपराध, हे बिलकुल नाही, हे बदनामीचा काही संबंध आहे या कलमविषयी संबंधित. तर यामध्ये A, B, C योग्य आहेत, हे लक्षात असू द्या मित्रांनो. ठीक आहे. चला पाहू पुढचा प्रश्न कोणता आला होता आपल्याला. पुढचा आहे, कोणत्या घटनात्मक दुरुस्तीद्वारे भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलेली आहे. मूलभूत कर्तव्य नव्हती, ती समाविष्ट केली 1976 साली सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार. त्यानुसार 10 मूलभूत कर्तव्य, परत 2002 साली 86व्या घटना दुरुस्तीना 1 मूलभूत कर्तव्य, आता सध्या 11 मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 4A मध्ये कलम 51A मध्ये आहेत. ही रशियाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केले. लोकशाही देश असलेला भारत हा जर पाहिला तर जगातला जपान नंतरचा दुसरा देश आहे, कारण की जपान एकमेव असा देश आहे लोकशाही ज्या ठिकाणी की मूलभूत कर्तव्य होती. त्यानंतर भारत साम्यवादी देशामध्ये मूलभूत कर्तव्य कंपल्सरी असतात, परंतु लोकशाहीवादी देशामध्ये मूलभूत कर्तव्य नसतात, हे सुद्धा लक्षात असू द्या. तर कोणत्या घटना दुरुस्तीने 42वी कुठे बाबा, 42वी या ठिकाणी आहे, 4 नंबरचा पर्याय 42वी 1976 साली. ठीक आहे मित्रांनो, आपलं युट्यूब चॅनल आणि मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही हे लेक्चर्स करा, कारण की हा विषय तुम्हाला आउट ऑफ मार्क देतो. राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, खात्यांतर्गत PSI पूर्व मुख्य परीक्षा असेल किंवा कंबाईन ग्रुप BC असेल, सगळ्या परीक्षांसाठी राज्यघटना हा महत्वाचा विषय, जिथं की गणिताच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मार्क मिळतात. तर या ठिकाणी थांबूया आपण. धन्यवाद.